मार्गदर्शन करणार। गीत रामायणाला 70 वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर सखी गीत रामायण रामसीता स्वयंवर कार्यक्रमाचं पुण्यात आयोजन। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते। आपण पाहत आहात एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। चितळे बंधू, आपुलकीचं आणि चवीचं नातं 75 वर्षांचं। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। रामासारखं वागण्याचा प्रयत्न करा, वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देताना उद्धव ठाकरेंचा भाजपला चिमटा। तर भाजप देशभरात धर्मात विष कालवत असल्याचाही आरोप। वक्फ विधेयक मंजूर केल्यानंतर आता संघाचा ख्रिश्चन मिशनरी जमिनीवर डोळा। राहुल गांधींनंतर उद्धव ठाकरेंचाही दावा। तर वक्फ कायद्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात 6 याचिका दाखल। भाजप कोणताही मुद्दा हिंदुत्वाशी जोडून देशातलं वातावरण गढूळ करतायत। संजय राऊतांची टीका। तर मुख्यमंत्री काळाराम मंदिरात का नाही आले, राऊतांचा प्रश्न। बारामतीमध्ये माझ्या एवढं काम करणारा आमदार यापुढेही मिळणार नाही, अजित पवारांचं वक्तव्य। तर शरद पवारांना चिमटा असल्याची चर्चा। तर 1952 पासूनच्या आमदारांची कारकीर्द तपासण्याचंही केलं आव्हान। शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो। कर्जमाफीवरून वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंची माघार। तर चौफेर टीकेनंतर सुचलं शहाणपण। सर्व हिंदूंसाठी मंदिर, स्मशान आणि पाणी एकच असलं पाहिजे, सरसंघचालक मोहन भागवतांचं वक्तव्य। तर सर्व पंथ, जाती आणि समुदायांनी एकत्र यावं, हाच आमचा उद्देश, असं प्रतिपादन। जहाज येताच लिफ्टप्रमाणे वर उचलल्या जाणाऱ्या पंबन रेल्वे पुलाचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन। तर रामेश्वरम ते तांबाराम रेल्वेलाही हिरवा झेंडा दाखवला। राज्यभरात रामजन्माचा जयघोष। राम मंदिरांमध्ये दर्शनासाठी भक्तांच्या मोठ्या रांगा। तर दिवसभर विविध कार्यक्रमांचंही आयोजन। अयोध्येमध्ये राम जन्मोत्सव धूमधडाक्यात साजरा। अभिजित मुहूर्तावर मूर्तीच्या कपाळावर पडली 4 मिनिटं सूर्यकिरण। अनंत अंबानींची जामनगर ते द्वारका पदयात्रा पूर्ण। रोज 20 किलोमीटर चालत अनंत अंबानींकडून 170 किलोमीटरचं अंतर पार। तहानलेल्या चित्त्यांना पाणी पाजणाऱ्या वनविभागाच्या वाहन चालकावर निलंबनाची कारवाई। स्थानिक लोकांमध्ये कारवाईनंतर संताप। ट्रम्प सरकारच्या धोरणांविरुद्ध अमेरिका रस्त्यावर। सर्व 50 राज्यांमधल्या 1200 शहरांमध्ये अभूतपूर्व निदर्शनं। मस्क अँड ट्रम्प मस्ट गोच्या घोषणांनी अमेरिकेची शहरं दणाणली। जसप्रीत बुमराह झाला तंदुरुस्त। बंगळुरूच्या केंद्रातून दाखल झाला मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये। तर उद्या रॉयल चॅलेंजर्स विरुद्ध खेळण्याची देखील शक्यता आहे। नमस्कार, मी सिद्धेश ताकवले आणि आपण पाहताय माझा मिड डे। या बुलेटिनमध्ये आपल्या